कशाचा बर्थडे? अरे इथे इलेक्शन आलंय जवळ. हा का? हा. बर्थडे बिड्डे असते का? ते इलेक्शन आलंय नुसता माल आणि बोकडं कापायचे आणि नुसते खायचे. चुरायचे आता. नुसते पैसे घ्यायचे. नुसते पैसे घ्यायचे, मटण बोकडं नुसते अरे दाबून सगळ्या आणायचं करून आता. म्हणजे इथं 5 वर्ष झाली रे. इथं रस्ता बिस्ता नाही काही नाही. नुसत्या नाल्या उकरून ठेवल्या. रोड पण घालून ठेवले. लाईटीचे बल्ब सुद्धा लावले नाही येईनी. अंधारात अरे, उजेडात लोकांना अरे लय ठेवलं. पैसे भाव गाड्या. पाईपलाईन एवढी फुटली तिकडं, किती पाणी व्हायला जातं रोज, हजारो लिटर पाणी व्हायला जातंय. ते सुद्धा जरा लक्ष द्याय ना. एवढं सांगून सुद्धा लोक लक्ष देत नाही बाबा. काय लय अवघड अवघड आहे. आहे. पैसे घ्यायचे कच्चून आणि ज्याला मतदान करायचं का त्यालाच करायचं. तेच करावं लागणार तेच आहे करावं आता. लागणार. बरोबर आहे एखादा आपल्याला कार्यसम्राट कार्यकुशल असं नेता शोधावं लागणार आहे. होय भारत्या. हा बोल ना. आता काय करू? हा. त्या उमेदवाराकडून नाही हा. का मोठी गाडी घेऊ आणि वार्डातले सारे पोर गोळा करू. हा फिरायला जाऊ सगळे मस्त. जाऊ गोव्याला. येऊ आयुष करून त्याच्या आईला जीवनात कवा तरी आपली आयुष व्हायची. होय रे. हा. मी पुढच्या शिटावर बसणार भाऊ. हा तुला याला मी याला पुढच्या पुढचं शिटावर. शिट. पुढचं वा, शिट, वा, पुढचं वा, शिट. वा, मी वा. पुढच्या शिटावर बसणार. मला काही या असू तुमचं. खरोखर यंदा खरोखर आहे का? तुमचे विचार पटले गड्या मला. यंदा आता अरे नुसतं आपलाच काय फायदा वर बघायचा. महापुरुष आहेत ना, ज्यांनी आपला भारत स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ना, ते वरून खरंच रडत असतील. अरे तुम्ही आज विचार करताय, हे तुमचा विचार आहे. 5 वर्षातून आपल्याला एकदा मतदान करायची संधी आली आणि यंदा तर आहे ना का 8 का 9 वर्ष झाले मतदान करायची संधी आली. अरे तुम्ही एकदा विचार करता, हे पैसे घेता, मटण खाता, दारू पिता, गोव्याला जाऊन येतात, एन्जॉय करतात, पण पुढच्या 5 वर्षात हे उमेदवार काय करणार? तुमचं काय म्हणणं आहे मग? काय अरे करायला पाहिजे? माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला जर स्वच्छ सुंदर असं आपलं शहर बनवायचं असेल, तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा हा. ज्याच्या चांगल्या मिळायच्या असेल, अरे विचार करणं 15-15 दिवस आपल्याला पाणी येत नाही, नाही येत. गावात रस्ते नीट नाहीत, नाही कोणत्याही सुविधा नाहीत. ह्या सुविधा जर चांगल्या मिळवायच्या असेल तर प्रलोभनाला बळी पडायचं नाही. बरोबर आहे. अरे आज ते बरोबर आहे, एक चपटी बरोबर आहे. देतील आणि तुम्हाला ढाब्यावर जेवायला नेतील, नाही तर काय 10-15 जणांची एखादी गाडी देतील, या फिरून. हा, ते आणि आहे. याच्यामुळं तुम्ही त्यांच्या दावणीला बांधला जाता आणि आपल्या गावचा विकास खुटन. तुम्हाला जर आपल्या गावाचा सगळा विकास घडवून आणायचा असेल तर कुणाच्याही रुपयाला हात लावू नका. तुमच्या पैसे घेण्यानं ते काय करतात, पैसे आता फिरीत येतं आणि नंतर आहे ना त्यांची इस्टेट किती आता कमी असले ना, नगरसेवक होऊन गेला का त्यांची 5 पट नाही 50 पट होती आणि तुम्ही आहेत त्या स्थितीला 500 रुपयाला तुम्ही विकले जातात. आणि विकू नका एवढंच मानणं म्हणणं आहे.